मध्य प्रदेशातून समोर आलेल्या एका वेगळ्याच प्रकरणानं सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगवली आहे। भारतावर कधी काळी ब्रिटिशांचं राज्य होतं हे सर्वश्रुत आहे। स्वातंत्र्यासाठी देशानं दीर्घ लढा दिला आणि अखेर इंग्रजांनी भारत सोडला। मात्र जाताना त्यांनी अनेक मौल्यवान गोष्टींची ने-आण केली अशी इतिहासात नोंद आहे। ताज्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील एका कुटुंबानं ब्रिटन सरकारकडे कायदेशीर मार्गाने मागणी करण्याचा निर्णय घेतला। दावा असा की त्यांच्या पूर्वजांनी ब्रिटिश सत्तेला दिलेल्या कर्जाची रक्कम आजपर्यंत परत मिळालेली नाही। सेठ जुम्मालाल रुधिया यांनी 1917 साली ब्रिटिश प्रशासनाला तब्बल 35,000 रुपयांचं कर्ज दिलं होतं असं कुटुंब सांगतं। आता त्यांचे नातू विवेक रुधिया यांनी या ऐतिहासिक व्यवहाराचा हिशोब लावण्यासाठी ब्रिटिश राजघराण्याला औपचारिक नोटीस पाठवण्याची तयारी सुरू केली आहे। पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला आर्थिक टंचाई जाणवत होती। त्यावेळी सिहोरमधील श्रीमंत व्यापारी जुम्मालाल रुधिया यांनी मदतीचा हात दिला असं सांगितलं जातं। कर्ज परतफेडीचं आश्वासन देत काही कागदपत्रही तयार करण्यात आली होती असा कुटुंबाचा दावा आहे। स्वातंत्र्यानंतर हे प्रकरण पुढे सरकलं नाही आणि ते तिथंच थांबलं असंही ते सांगतात। 1917 मधील 35,000 रुपयांची रक्कम व्याजासह आज 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते असा त्यांचा अंदाज आहे। संबंधित मृत्यूपत्र आणि इतर कागदपत्र आपल्याकडे असल्याचंही कुटुंब स्पष्ट करते। कुटुंबांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत एखाद्या सार्वभौम राष्ट्रानं दिलेली आर्थिक आश्वासनं पूर्ण करणं आवश्यक असतं। जरी करारातील कालमर्यादा आणि इतर कायदेशीर बाबींचा विचार महत्त्वाचा असला तरी ब्रिटिश सरकारला नोटीस देण्याच्या तयारीमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे। आता सर्वांचं लक्ष या घडामोडीकडे लागले असून ब्रिटनकडून प्रत्यक्षात काही प्रतिसाद मिळणार का याबाबत उत्सुकता वाढली आहे।